ही जी समाधी आहे 16 डिसेंबर 1687ला वाईच्या युद्धामध्ये सर्जा खान बरोबर लढताना तोफेच्या गोळ्याचा तुकडा लागला. आपण आतापर्यंत ऐकले गोळा लागला, बरोबर. गोळा लागल्यानंतर शरीर काही शिल्लक राहणार नाही, तर त्याचा एक तुकडा लागलेला आहे तर तोफेच्या गोळ्याच्या ह्याच्यामधला. तर त्यांचा देह इथं आणला आणि ही अग्निसमाधी हे 1688ला शंभूराजांनी बांधली. तर अग्निसंस्कार त्यांचे हंबीररावचे इथं केले. आतमध्ये अस्थि कलश वगैरे आहे. आणि 1688ला जशी बांधलेली आहे तशीच आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. ही जी मेघडंबरी ते नंतर जे रायगडला तुम्ही गेला असेल तर रायगडला महाराजांची जशी मेघडंबरी तशीच, फक्त ही मोठ्या स्वरूपामध्ये आपण हे केलेली. आणि हे सगळं बांधकाम दगडी. हे जे बांधकाम आहे ते 1688ला बांधलं. ते एकमेव सरलष्कर असे होते की 2 वेळा त्यांचा रायगडावरती राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवरायांच्याही राज्याभिषेकाला ते हजर होते आणि छत्रपती शंभूराजांच्याही राज्याभिषेक. एकमेव सरलष्कर होते. स्वराज्यामध्ये फक्त हंबीररावांनी तलवारच नाही गाजवली, त्यांनी लेखणीतनं पण म्हणजे ही गाजवलेलं आहे. त्यांनी लष्करी छावणीमध्ये एक ग्रंथ लिहिलेला आहे. आता तो पुरावा उपलब्ध झाला आपल्याला. 1600 त्या दरम्यान लढाईच्या दरम्यान छावणीमध्ये रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला. तर ते नुसते लढायाच करत नव्हते. आपण आतापर्यंत लढायाच म्हणजे समजत होतो, पण ते लेखकही त्या पद्धतीनं म्हणजे होते. मोठी त्याच्यात अशा करून घेत होते. तर त्याचा पुरावा आता आपल्याला सध्या उपलब्ध झाला. ही जी समाधी आहे ती शंभूराजांनी बांधली. हिच्यावरती काय चिन्ह आहे, चिन्ह जी आहे ते महत्त्वाचे चिन्ह आहे. कारण ते त्या दर्जाचा अधिकारी असेल तर त्या पद्धतीची चिन्ह असतात. या बाजूला इथं हा राजहंस आहे. तर राजहंस हा म्हणजे पक्षी जो आहे तर तो कोणाच्याही समाधीवरती नसतो. सर्वोच्च पद ज्याला म्हटलं जातं, मग सरलष्कर असतील किंवा म्हणजे राजघराण्यामधलं कोणी हे असेल तर त्यांच्या ह्याच्यावरती हा राजहंस आहे. आणि त्या बाजूला 2 हत्ती आहेत, एक सलामी देणार आहे आणि एक दुःख व्यक्त करणार आहे. हे जे 2 हे दिसत आहेत आणि हे राजहंस आहे. म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये हाही राजहंसच आहे. एकूण छत्रपतींच्या घराण्यामध्ये 5 महाराण्या या घराण्यातून गेलेल्या. पहिल्या गेल्या तुकाबाई साहेब, ज्या हंबीररावांच्या आत्या होत्या त्या दिल्या शहाजीराजांना. दुसऱ्या दिल्या सोयराबाई साहेब, त्या शिवरायांना दिल्या. तिसऱ्या दिल्या अणुबाई साहेब, ते व्यंकोजी राजांना तंजावरला. चौथ्या दिल्या महाराणी तानाबाई साहेब, भाचे होते राजाराम महाराजांना. आणि 5वं आणि शेवटचं नातं दिलं शंभूपुत्र शाहू महाराज सातारचे. शाहू महाराज त्यांना ते शेवटचं नातं दिलं. असे म्हणजे त्या घराण्यामध्ये 5 जावई भोसले घराणे. हां, पण हंबीररावांनी स्वकर्तृत्वावरती ते पद मिळवलेलं होतं. म्हणजे नातेवाईक हा मध्ये कुठेही आड येऊन दिलं नाही. म्हणजे मग त्याचं उदाहरण असेल तंजावरमध्ये त्यांनी ह्यांना म्हणजे व्यंकोजी राजांना सुद्धा म्हणजे अटक करण्याचं हे केलेलं होतं. शिवरायांनी सांगितलं म्हणजे काही केलं तर ते म्हणजे आमचे बंधू आहे. नाहीतर मग हंबीररावांनी ते नातं वगैरे काही बघितलं नसतं. म्हणजे स्वराज्यामध्ये सगळ्यात मग त्यावेळी त्यांनी ती भूमिका घेतली आणि बुडणारं स्वराज्य अगदी हंबीररावांच्यामुळं वाचलं शेवटच्या ह्याच्यामध्ये. आता हा समाधीचं हे असं पर्याय का आपण नाही, ही एंट्री इकडून आहे. म्हणजे हे ऍक्च्युली असं आहे. म्हणजे जर या बाजूने रस्ता होता पूर्वी, पण ते कसं केलं जे आतमध्ये गेट इकडून आपल्याला काही करता येणार नाही म्हणून आपण फ्रंट त्या बाजूला घेतलं. पण ऍक्च्युली फ्रंट हा ह्या बाजूला आहे. ही जी चिन्ह आहेत हे या बाजूनीच